नमस्कार. आज आपण खुसखुशीत आणि जाळीदार अशी अनारसीची रेसिपी बनवणार आहेत, तर खास अधिक मासासाठी. तर आपण आपल्या व्हिडिओला करूयात सुरुवात. जे की किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण अधिक मासाच्या निमित्ताने अनारसाची रेसिपी करणार आहे. अनारसाची रेसिपी करण्यासाठी मी हे तांदूळ जे आहे ते 3 दिवस भिजवलेले होते. त्याचं पाणी बदलत राहायचं आहे आपल्याला. 1 दिवस झाला की लगेच पाणी बदलायचं, 2-3 दिवस असं सारखं पाणी बदलायचं आहे. आणि आता मी ते स्वच्छ धुवून परत पाणी टाकलं आहे. आता आपण ते कापडावर वाळवणार आहे. जे तांदूळ आहेत ते मी स्वच्छ परत धुवून घेतले. आता आपण हे चाळणीमध्ये उमटून घेणार आहे. पाणी पूर्ण उमटून द्यायचं आहे आपल्याला त्याचं. नंतर आपण ते कापडावर टाकू. संपूर्ण तांदूळ मी हे चाळणीमध्ये काढून घेतले. कापडावरती टाकून सुकवणार आहे. आपण हे नैसर्गिक हवेतच सुकवायचे, फॅन खाली नाही सुकवायचे. आता हे आपण असे पसरून घेऊया. छान असं लांबसर पसरून घ्यायचे. यातच आपले हे सुकून जातील. हे बघू शकता तुम्ही. आता आपण हे चटणीच्या जारमध्ये याला आपण दळून घेणार आहे बारीक. अशा प्रकारे सुकले बघू शकता तुम्ही. आता आपण याची बारीक करून दळणार आहे त्याला. अशी बारीक चाळण हिने आपण हे पीठ गाळून घेणार आहे. जाड चाळण घ्यायची नाही आहे, बारीक चाळण घ्यायची आहे. बघू शकता आपण आपलं पीठ कसं छान झालं आहे. पूर्ण असं चाळून घ्यायचं आणि वर राहिलेलं जाडसर हे आपण परत मिक्सरमध्ये दळून घेणार आहे त्याला. असं सर्व मी पीठ हे दळून घेणार आहे. हे उरलेलं जे आहे हे परत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये असं टाकून दळून घेणार आहे. त्यामध्ये आपण 2 कप पीठ घेणार आहे. ताटामध्ये मी टाकते. बघू शकता आपण आपले पीठ कसं बारीक झालंय. ते चांगली बारीक पेस्ट झाली, त्याची अशी पूड झाली बारीक. तर यामध्ये आपण गुळ घालणार आहे. हा कपभर गुळ होता, तो मी मिक्सरमध्ये बारीक केला आहे. आता तो आपण यामध्ये टाकणार आहे. मिक्सरमध्ये बारीक केला की मग तो पटकन यामध्ये मिक्स होतो, म्हणून मी तो मिक्सरमध्ये केला आहे बारीक. आता आपण या पिठामध्ये ते मिक्स करून घेणार आहे. थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. आता गुळाला पण पाणी सुटणार आहे आपल्या ह्या पिठामध्ये टाकून सुद्धा तुम्ही हे मिश्रण सुद्धा तुम्ही मिक्सरमध्ये टाकून दळून घेऊ शकता परत, जेणेकरून त्याचा एक जीव होईल. ते पिठाचा गोळा माझा तयार झालाय. असा मळून मळून घेतलाय मी. जे पीठ मिक्सरमध्येच घातलं होतं त्याने तो छान झालंय ते. आता आपण हे पीठ हे आपण एक दिवस किंवा 2-3 दिवस जरी ठेवलं तरी चालेल, आणि नंतर जरी आपण अनारसे केले त्याचे तरी चालतात. हे बघा हे पीठ किती छान झालंय. आता आपण हे पीठ झाकून ठेवणार आहे. 1 दिवसभर पूर्ण राहून देणार आहे आणि त्यानंतर आपण त्याचे अनारसे पीठ मी भिजून दिलं आहे. आता आपण याचे छोटे छोटे गोळे करणार आहे. त्यासाठी आपण थोडासा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे असा, आणि एक छोटासा असा गोळा घेणार आहे. या अशा प्रकारे घ्यायचं आहे आपल्याला ते. हा पेपर टाकलेला आहे मी. यावर आपण थोडीशी खसखस घालून घेणार आहे. बघू शकता तुम्ही मी कशी टाकते. आणि यावर आपण हा उंडा ठेवणार आहे. अशा प्रकारे आपण असा उंडा फिरून घ्यायचा आहे. असे आपण सर्व अनारसे करून घेणार आहे त्याची. बघू शकता तुम्ही. आपण त्याच पद्धतीने करून घेणार आहे. आता मी यावर परत खसखस टाकली आहे. खाली खसखस टाकून घेतली आहे मी. थोडासा तुपाचा हात लावला तरी चालेल.
हे नंतर आपण हे असे तेलात तळून घेणार आहे. 4-5 तयार केली. अजून परत एकदा दाखवते तुम्हाला. यामध्ये आपण परत अशी खसखस टाकून घेणार आहे आणि यावर हा उंडा ठेवला की परत असं फिरून घ्यायचं आहे, जेणेकरून चव उकडून छान होईल. ते असं जाड राहणार नाही कुठं. बघू शकता आपले कसे छान असे अनारसे झाले. आपण आता हे तेलात करून घेऊया. आपलं अनारस आहे आपण तयार केलेला आहे, तो आपण असा उचटणीने घेणार आहे यावर. आणि आता आपण कढईमध्ये तळायला ठेवतोय. बघू शकता आपण ते कसे टाकायचं आहे. एकाच साईडने तळून घ्यायचं आहे आपल्याला. गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची नाही आहे, मिडियम ठेवायची आहे. अशा प्रकारे यावर आपण असं तेल टाकणार आहे. बघू शकता आपली खसखस पण किती छान अशी फुगून आलाय आपला अनारसा. खूपच छान झालाय. आपला झालाय अनारसा. आता आपण यामध्ये काढून घेऊया. चाळणीमध्ये काढून घेते, जेणेकरून त्यामध्ये जे तेल असेल ते खाली चाळणीमध्ये निथळेल. सर्व अनारसे तळून घेणारे. उचटणीवर घेतले की मग ते जरा व्यवस्थित होतात, म्हणजे जरा लांबत नाही ते. आता त्यावर आपण परत त्याच प्रकारे तेल सोडणार आहे. बघू शकता तुम्ही परफेक्ट असे झाले आपले अनारसे. यावर मी आता हे तेल सोडते सर्व अनारसाला. घेऊया आपण हे पण आता चाळणीमध्ये. बघू शकता तुम्ही कशा काढते. काढून घेतले. असे आपले हे सर्व पिठाचे माझे तयार झाले. बघू शकता तुम्ही कसे कुरकुरीत आणि खुसखुशीत झाले. छान असे आपले अनारसे हे तयार झाले. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.